तर मोदींचा 11 वर्षांचा कालखंड वाया गेला. पाक लष्कर प्रमुख मुनीर यांना अमेरिकेनं बोलावल्यावरून दैनिक सामनातून मोदींवर टीका करण्यात आली आहे. मुनीरच्या गौरवानं भारताचा दहशतवादाविरुद्धचा लढा कमजोर झाल्याचीही टीका करण्यात आली आहे. विमान अपघातातील मृत प्रवाशांचं शवविच्छेदन सुरू. अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केले जात आहेत. विमान अपघातात आतापर्यंत 240 नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण. डीएनए मॅचसाठी 72 तास लागणार. नातेवाईकांना संयम ठेवण्याचं रुग्णालयाचं आवाहन. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 5 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात. दुर्घटनेतले मृतदेह ओळखण्यापलीकडचे असल्यानं मृतांच्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून ओळख पटवली जाते. दुर्घटनेनंतरचा विमानाच्या अवशेषांचा आणखी एक व्हिडिओ समोर. सिव्हिल रुग्णालयाच्या हॉस्टेल समोरच्या भागामध्ये विमानाच्या पुढच्या भागाचा व्हिडिओ समोर आलाय. अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनास्थळावरचा मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. विमान अपघात होऊन 241 जणांचा 265 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. फडणवीस, भाजप, शिंदे हे महाराष्ट्राचे दुश्मन, त्यामुळे महाराष्ट्राच्या दुश्मनांशी संपर्क ही महाराष्ट्राशी प्रतारणा. फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया. एकत्रीकरणाचा विचार राज ठाकरेंनी मांडला, आम्ही समर्थन केलं. राऊतांची मनसेसोबतच्या युतीवर प्रतिक्रिया. मराठी नेत्यांनी एकत्र यावं ही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची भूमिका. आम्ही शेवटपर्यंत आशावादी असल्याचंही वक्तव्य. अजित पवारांसोबत जाणार का असा सवाल उपस्थित केल्यावर खासदार सुप्रिया सुळेंकडून अतिशय सूचक विधान. छत्री घ्यायची की रेनकोट हे पाऊस आल्यावर ठरवणार असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. उद्धव ठाकरेंनी बोलवल्यास आपण भेटायला जाऊ. मंत्री आणि शिंदेचे आमदार संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य. आपण ठाकरेंना भेटल्यावर राजकीय चर्चा करू नका, संजय शिरसाटांचा मिश्किल टोला. मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भविष्यात आदित्य ठाकरेंनी मोठा नेता व्हावं, शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या. वाहतूक विभागाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलं. 2 दिवसात मेट्रो परिसरातला राडारोडा काढला नाही तर दंड ठोठावणार, अजित पवारांची तंबी. धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीवरून महायुतीत मतभेद. पालकमंत्री असताना कामं खोळंबल्यामुळे दुःखी सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांवर विसंवादाचा ठपका. बच्चू कडू आज दुपारी 2 वाजता उपोषणाबाबत निर्णय घेणार. शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती. बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. सरकारनं बच्चू कडूंच्या मागण्या मान्य केल्या नाही तर काँग्रेस राज्यभर शेतकऱ्यांचं आंदोलन उभारणार. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारला इशारा. अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं अर्धनग्न आंदोलन. सरकारनं कडूंच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा सरकारचा इशारा. 16 जूनपासून मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या आशा सेविकांचा आंदोलनाचा इशारा. 29 जुलै 2024 रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. विक्रोळी उड्डाणपूल आज संध्याकाळी 4 पासून वाहतुकीसाठी सुरू होणार. कोणतीही अधिकृत समारंभाशिवाय हा पूल सुरू करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ. सक्रिय रुग्णांची संख्या 102 वर तर कोरोनामुक्त होण्याचा दर 66.66%. पुण्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत अजित पवारांनी बैठक घेतली. पुणे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेतली. मागच्या वर्षी सरकारचं आषाढी वारीसाठी प्रत्येक दिंडीला 20,000चं अर्थसहाय्य. मात्र यंदा अद्याप कोणत्याही निधीची घोषणा नाही. निवडणुकीच्या वर्षी निधी जाहीर करणारं सरकार यंदा शांत का? वारकऱ्यांकडून सवाल उपस्थित. पुण्यातल्या दिवे घाटात मुसळधार पाऊस. रस्त्याला ओढ्या नाल्यांचं स्वरूप. पाण्यामुळे दगड आणि माती देखील वाहून रस्त्यावर आली. काल रात्री पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये साचलेलं पाणी ओसरलं. वाहतूक सुरळीत. पालिकेनं केलेल्या नालेसफाईनंतर मागच्या वेळेसारखी यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. काल रात्री झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात. सध्या पुण्यामध्ये पावसाची विश्रांती. मुसळधार पावसानं अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावातील पूल वाहून गेला. सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या पुलात बसत निषेध व्यक्त केला. तातडीनं नवीन पूल बांधून देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली.
गुहागरच्या नरवण बाजारपेठमध्ये पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य, नागरिकांना रस्त्यावरून चालणं देखील कठीण झालंय. चिखलमय रस्त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने. पुढच्या 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, तर रायगडला रेड अलर्ट जारी. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईसह ठाण्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागानं अंदाज व्यक्त केलाय. नांदेडच्या करडखेड रस्त्याची दयनीय अवस्था, रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्यानं वाहनधारक त्रस्त. तातडीनं या रस्त्यांचं काम करण्यात यावं, नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. बीड शहरातून बेकायदेशीररित्या गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्याला जुबेर सय्यद या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक, गुन्हा दाखल. मुंबईमध्ये कोस्टल रोडवरील भुयारी मार्गात कारला भीषण अपघात, पावसामुळे कार घसरून उलटली. सीट बेल्ट लावलेला असल्यानं चालक थोडक्यात बचावला. माहीमच्या मखदूम बाबा दर्गाजवळच्या फूड स्टॉलवरती सिलेंडरचा स्फोट, या घटनेमध्ये 7 जण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू. बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यानं 35 शिक्षकांचं निलंबन, अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई. नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नाच्या जेवणातून 100हून अधिक जणांना विषबाधा, यापैकी 32 रुग्णांवर उमरेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. बीड जिल्ह्यात मागच्या 5 महिन्यात 112 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 48 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 लाख रुपयांची मदत, 36 कुटुंब अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान मेगा ब्लॉक काळामध्ये विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांवरती लोकल गाड्यांना थांबा नसेल. हार्बर मार्गावर उद्या पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक, सकाळी 11:05 पासून दुपारी 4:05 पर्यंत ब्लॉक काळामध्ये वाशी ते पनवेल लोकल सेवा बंद राहणार. मध्य रेल्वे मार्गावरती उद्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगा ब्लॉक. कांचन गडकरी यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार जाहीर, नागपूरच्या धापेवाडा शेतामध्ये 26 वर्षांपासून आधुनिक शेतीचे प्रयोग करत असल्याची माहिती. जुलैला एर्निक्रो हॉलमध्ये सन्मान सोहळा पार पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.